त्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनिः यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात। अतिशय सुंदर पावन पर्व काळावरती चालत असलेली शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा कथेचा आजचा चतुर्थ दिवस आरंभ होत आहे ईश कृपेने भगवत कृपेने। गणेशोत्सवाच्या या पावन पर्व कालावरती अतिशय सुंदर स्वामी विवेकानंद गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही कथा अत्यंत पवित्र आहे। नित्य नित्य नवनवीन भगवान भोलेनाथ शंकराच्या लीला कथा त्यांच्या भक्तांची कथा श्रवण करावयास मिळत आहे। आणि म्हणून आतापर्यंतच्या जीवनामध्ये जे नामस्मरण केले ते तर पुण्याईच्या रूपाने संचय होऊन बसलेले, पण न जाणो यदा कदाचित विकारांच्या आहारी जाऊन जो देह आपण धारण केलेला आहे या देहाला विकार आहेत आणि नेहमी मनामध्ये विकार निर्माण होत असतात आणि भगवंताचा विसर पडत असतो। संसाराच्या कामामध्ये व्यापामध्ये माईनं रचलेल्या या जगतामध्ये
जे मिथ्या आहे ते सत्य भासायला लागतं आणि सत्य असलेलं हे परमतत्व, त्या परमतत्वाचा विसर पडत असतो। 24 तास भगवंताची आठवण करण्याकरिता आणखीन आपल्या मनाची तेवढी तयारी नाही झालेली आहे, चित्तवृत्ती शुद्ध बनलेली नाही आहे आणि म्हणून मनामध्ये अधूनमधून कधीतरी काम क्रोधाधिक विकार निर्माण व्हायला लागतात। कधी मोह जागृत होतो, कधी क्रोध येतो, कधी स्वार्थ तयार होतो। अशा पद्धतीने पावला पावलाला क्षणाक्षणाला मनुष्य अधोगतीला जात असतो आणि म्हणून संतांना त्या जीवाची दया येते। विषय ओढी बोलिले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह। नरदेहात तर आलो, पण या नरदेहाचा योग्य तो वापर आपल्याला करता येईना, म्हणून संतांनी उपदेश केला। क्षण क्षणाहाची करावा विचार, तरावया पारभव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। सावधान म्हणून सावधान करायला सांगितलं, सावधान व्हायला सांगितलं। संत सावधान करतात, संत जागृत करतात, संत तुम्हाला आम्हाला सावध करतात। सावध करून आम्हाला सांगतात की क्षणाक्षणाने आयुष्य संपत चाललेले, मग कशाचा विचार करताय? अरे ज्या वस्तूचा विचार करायला पाहिजे त्याचा करा। करावी तातडी परमार्थाची, आयुष्यामध्ये परमार्थाची तातडी असावी, नक्की संसाराची। पण आपण नेमकं उलट करतो, गडबड परमार्थाची करायला पाहिजे, परमार्थ क्षणासाठी बाजूला ठेवून देतो, राहू दे। मग हे काय देवदेव करणं, कथा ऐकायला जाणं, हे कधीचं काम आहे? मग हे 60 वर्ष झाल्याच्या नंतरचं काम आहे, म्हातारपणाचं। तरुण वयातच भजन करायचं का? म्हातारपण आल्यानंतर मग बघू, सगळे संसारातल्या जिम्मेदाऱ्या संपल्या, मग घरात काही काम नाही, धंदा नाही, मग तेव्हा परमार्थ करू। पण शास्त्र सांगतंय, वेद सांगतात, पुराण सांगतात की करावी तातडी परमार्थाची। आयुष्य आहे, सामर्थ्य आहे, तारुण्य आहे, इंद्रिय क्षीण झालेले नाही आहेत, तोपर्यंतच परमार्थ केलं पाहिजे असं शास्त्र सांगते। आणि आम्ही तर नेमकं उलट करतो, करावी तातडी परमार्थाची। किती तातडी करावी, किती गडबड करावी बरं देवदेव करायची? लई गडबड करावी, लई, किती, इतकी। घिसडी पाहिलं का तुम्ही? घिसडी, त्याला घिसडीला इकडे काय म्हणतात गंगाखेडला? हा, तो असा एक असेल की गंगाखेडमध्ये असं एक असा एक काय त्याला घरबीर काय नसतं, नुसतं अशी एक तो पाल टाकून राहतो, छावणी टाकतो असा, आणि त्याच्यामध्ये त्याचा ते कोळशाचं त्याची भट्टी असते पेटवलेली, आणि त्याच्यामध्ये तो लोखंड ठेवतो, गरम करतो, ऐरण असते त्याच्याकडे, त्या ऐरणीवर ठेवून तो काय करतो, कुऱ्हाड, कोयता, विळा, सगळे जे काही लोखंडाचे अवजार आहेत ते बनवून देत असतो। रोज लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या सगळ्या वस्तू तो घिसाडी बनवत असतो। कधी पाहिलं लक्ष देऊन घिसाड्याकडे? तो लोखंड गरम करतो, पकडणी त्याला पकडतो आणि तो ऐरणीवर ठेवतो असा गरम झालेलं लोखंड, आणि त्याच्यावर घन घालायला त्याची पत्नी असते, त्याची पत्नी घन घालत असते त्या लोखंडावर। पाहिले असं दृश्य कधी? पाहिले? मान हलवता म्हणजे नक्कीच पाहिलं असणार आहे। मग ती कशी घन घालते? घन असते ना तिच्या हातामध्ये, हातोडा असतो तिच्या हातामध्ये खूप मोठा वाला, आणि त्या हातोड्याने ती त्या गरम झालेल्या लोखंडावरती ती हातोड्याने मारत असते। एक घाव घालते, 5 मिनिटं इकडे तिकडे जाते, परत येते, परत एक घाव घालते, परत 5 मिनिटं इकडे तिकडे जाऊन येते, परत एक घाव घालते। अशीच घालते ना? नाही मग कशी घालते? एक स्पीड मध्ये एका मागं एक, एका मागं एक, दर 2-3 सेकंदाला तिचा घाव पडत असतो, दन 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 असं ती घालत असते फिरून, है की नाही? तिच्या हाताचा जो राऊंड असतो तो 2-3 सेकंदात, 4 सेकंदात पूर्ण होतो, दर 2-3 सेकंदाला तिचा घाव पडत असतो, बरोबर? कधी तिला विचारलंय जाऊन त्या घिसाडीन काकूला की का हो काकू इतक्या तुम्ही अशा स्पीडमध्ये, फास्ट गतीमध्ये का बरं तुम्ही त्या लोखंडावर मारता? विचारलंय तिला कधी जाऊन? नाही विचारलं. का नाही विचारलं? का प्रश्न पडला नाही? मला पडला. उदगीरला तहसीलच्या समोर खूप घिसाडी लोक आहेत, त्यांचे खूप सारे दुकान आहेत, तिथं सगळे लोखंडाच्या वस्तू मिळतात. मी गाडीतून उतरून जाऊन विचारलं,
काय एवढ्या स्पीडमध्ये तुम्ही ते घन घालताय? त्यांनी सांगितलं, म्हणले माऊली, हे जे लोखंड गरम आहे ना, हे गरम आहे तोपर्यंत त्याच्यावर घाव घालावं लागेल, तर पाहिजे तो आकार त्याला प्राप्त होईल. एकदा का लोखंड थंड झालं ना, मग नाही आकार देता यायचं. तसं आयुष्य आहे, सामर्थ्य आहे, इंद्रिय बलवत्तर आहेत, इंद्रिय क्षीण झालेले नाही आहेत, तारुण्य वय तोपर्यंतच परमार्थ करून घ्या. एकदा का म्हातारं झालं ना की काहीच हाती लागायचं नाही. मग आपल्या कानाला ऐकायला येणार नाही, हातपाय आपले धड राहणार नाहीत, कमरेला बसता येणार नाही, मांडी घालता येणार नाही, इंद्रिय आपले क्षीण झाले की परमार्थ करता येत नाही. आणि म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी. इथे सुनांची जास्त रांग असली पाहिजे कथा ऐकायला, पण नेमकं उलट होतं काय, सासाच येतात. सुना काय येत नाहीत, आम्हाला काय माहित, कामं लवकर लवकर येऊ रखता येतात. कारण करावी तातडी परमार्थाची. ती बाई जितक्या स्पीड मध्ये घन घालते तेवढ्या तातडीने परमार्थ केला पाहिजे. तेवढी आपल्याला जीवनामध्ये परमार्थाची आवड असली पाहिजे. एक क्षण सुद्धा न गमावता प्रत्येक श्वास भगवंताच्या स्मरणामध्ये घालवल्याच्या नंतर आनंद शोधायला बाहेर जायची गरज नाही. आतला जे आनंद आहे ते ओसंडून वाहतं. तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी. आपल्या आत असलेलं ते आनंद, त्या आनंदाची प्राप्ती होते आणि जीव सुखावतो. किंबहुना सोये जीव आत्मयासील आहे, तैजे होई तया नाम सुख. ज्ञानोबा सांगतात अशी स्थिती प्राप्त होते. याकरिता सत्संगती आवश्यक आहे. आणि म्हणून संतांनी उपदेश केला. किती सुंदर सुतजी महाराज उपदेश करायला लागलेत. शिवमहापुराणाच्या माध्यमातून शौनक आदी ऋषींना अत्यंत सुंदर उपदेश करायला लागले. काल आपण पाहिलं सतीखंड, प्रथम सृष्टीखंड. या सृष्टीखंडामध्ये ब्रह्मदेवाला सृष्टीचा आरंभ करायला सांगितला. ब्रह्मदेवानी आपल्या संकल्पनेतून, संकल्प मात्रानी. तुम्ही मला एक सांगा, बरेच लोक हिंदू धर्मावर म्हणजे आक्षेप घेतात की ब्रह्मदेवानं असं कसं जन्माला घातले, असं कसं केले. रोबोट तयार करू शकतो एक शास्त्रज्ञ, तर ब्रह्मदेव माणूस तयार करू शकत नसतील का? किती मूर्खपणा आहे ना. काही चुकीचे लोक म्हणतात की ब्रह्मदेवाच्या नखापासून दक्षाचा असा कसा जन्म झाला, उजव्या पायाच्या अंगठ्यातून दक्षाचा जन्म झाला, मांडीतून अप्सरा जन्माला आल्या, डोळ्यातून अत्रि ऋषी जन्माला आले, अश्विनी कुमार जन्माला आले. हे सगळं जे आम्ही सांगतो ते ग्रंथातलं सांगत असताना लोक आक्षेप घेतात की असं कसं झालं, ब्रह्मदेवाच्या असा कसा जन्माला आले असं म्हणतात सगळेजण. पण जसं कृत्रिम एखादा रोबोट आपण तयार करू शकतो, भगवंताकडे ते सामर्थ्य असल्या कारणाने भगवंताने अगोदर असे सप्त ऋषी तयार केले, मनु आणि शतरूपा निर्माण केल्या, या दोघांचा विवाह लावून दिलं. यांच्यापासून पुढे मानव प्रजाती जन्माला यायला लागली. अंबिकेची आराधना केली, भवानी जगदंबा प्रगट झाली सती रूपाने दक्षाच्या घरी. शंकराशी त्यांचा विवाह झालं. पण हा संसार जो भगवान शंकराचा होता हा फलित झाला नाही, परिपूर्ण झाला नाही. या भगवंताच्या लीलेतून काय सांगायचे बरं देवाला. एक लीला महत्वाची सती मातेच्या कथेतून शिकण्यासारखं एक गोष्ट फार महत्वाची आहे. महिला मंडळ, सती मातेचं जीवन चरित्रातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की एखादी गोष्ट जीवनामध्ये जी आपल्या पतीला आवडत नसेल ती गोष्ट जर आपण करत असू तर त्याचा राग त्यांच्या मनामध्ये बसतो आणि सगळं जीवन संपून जातं, पण मनातला राग निघून जाणार नाही. म्हणून ही शिकण्यासारखी गोष्ट आहे का आपल्या पतीच्या मनाच्या विरोधात आपण जाऊ नये. पण चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी असते पतीच्या कधी कधी वाईट गोष्टी असतात आणि त्या पतीच्या वाईट गोष्टी आपण बाहेर व्यक्त नाही करावा किंवा त्याचा विरोध नाही करावा असं त्याची इच्छा असते, तिथं नक्की विरोध करावा. शास्त्रसंमत ज्या काही गोष्टी आहेत त्या मान्य केल्या पाहिजेत. पण शास्त्राने ज्या गोष्टी वर्ज सांगितल्यात त्या गोष्टी नकारत असताना आपण भ्यायले नाही पाहिजेत. पत्नीनं जर म्हणलं पतीला दारू पिऊ नका, वाईट लोकांच्या संगतीत जाऊ नका, काय हरकत आहे असं म्हणायला. नाही आवडलं ते मालकाला तरी ते म्हणतच राहायचं, कर्तव्य आहे पत्नीचं. नाहीतर माय पिलीला त्यांना नाव काढलं की आवडत नाही म्हणून काय रोज प्यायला मोकळीक द्यायची त्यांना. व्यसनाच्या आधीन जाऊ द्यायचं का, व्यसनाच्या हारी जाऊ द्यायचं मालकाला. सावधान करणं कर्तव्य आहे ना तुमचं. आणि तुम्हाला मर्यादा, लोक मर्यादा घालून दिली, कुटुंबाची मर्यादा घालून दिली, परिवाराची मर्यादा घालून दिली, ती याच करता का पुरुषाला बाहेर जगामध्ये फिरायचंय, कदाचित संगतीमुळे बिघडेल
पत्नी घरात राहणारी, तिला संसाराची काळजी आहे, तिला जिम्मेदारी आहे, तिने घरी आल्यानंतर आपल्या पतीला सांगावं समजावून की तुम्ही हे करू नका, हे तुमचं चुकीचं आहे, आणि तिचं ते सांगितलेलं पतीनं ऐकलं सुद्धा पाहिजे, हेही शास्त्राचं मत आहे, हेही चुकीचं नाही आहे. म्हणून माऊल्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, परमार्थ करत असताना परमार्थातल्या गोष्टी व्यवस्थितपणे समजावून आपल्या रोजच्या जीवनामध्ये आचरणात आपण आणले पाहिजेत, हा खरा परमार्थ आहे. न की लोकांना दिसलं पाहिजे म्हणून खूप सारे बेल शंकरावरती वाहतोय, रोज उठलं की महादेवाला जातोय, लोकांनी मला पाहिलं पाहिजे, लोक मला बघतायत का म्हणून आपण जर समजा ते करत असलो तर त्या भावाला काहीही अर्थ नाही. संत उपदेश करतात. आज सुतजी महाराज शौनक आदी ऋषींना किती सुंदर सुंदर कथा सांगू लागले. माता सतीच्या जीवनाची कथा सांगितली. माता सतीने देहत्याग केला, का केला? कारण भगवान शंकरचं सांगितलेलं ऐकलं नाही. प्रभू श्रीरामचंद्राची परीक्षा पाहिली. भोलेनाथांनी 87,000 वर्ष समाधी साधली आणि 87,000 वर्षापर्यंत डोळे उघडून पाहिले नाहीत. उदास झाल्या जीवनामध्ये माता सती. वडिलाच्या घरी, दक्षाच्या घरी यज्ञाला गेल्या. तिथे अपमान झालेला पहिला शंकराचा सहन झालं नाही. एक पतिव्रता स्त्रीची गोष्ट आहे. एक पतिव्रता स्त्री आपल्या पतीचा अपमान कधीच सहन करत नाही. आपल्या पतीचा अपमान कधीच सहन करू नये आणि माहेराकडच्या लोकांकडून तर कधीच सहन करू नये. पण त्या सन्मानाच्या योग्यतेचा पती असावा, पण हेही तितकंच सत्य. रोजच दारू पिऊन जर मारत असेल आणि जर आपण म्हणू आपल्या आई वडिलांना नाही नाही माझ्या नवऱ्याला किंमत दे, तर मग ते कशी किंमत देतील? रस पुरुषाचं पौरुषत्व त्याच्या कर्मानुसार सिद्ध होत असतं. तो जर व्यसनी असेल, तो जर परिवाराप्रती जागरूक नसेल, कर्तव्य दक्ष नसेल, मग त्याला कसं किंमत देईल कोणी पण? पण कर्तव्य दक्ष जो आत्मसन्मान बाळगलेला पुरुष आहे, कर्तव्य दक्ष आहे, सत्य बोलणारा, निष्ठेनं न्यायानं जीवन जगणारा जर एखादा पुरुष असेल आणि त्याच्या पत्नीच्या समोर जर त्याचा अपमान कोणी केला तर त्याची पत्नी ते सहन करत नाही, मग कसला पुरुषार्थ? आपल्या पत्नीच्या नजरेत जर किंमत नाही कमवता आली, मग कसला संसार केला तुम्ही? मग या संसाराला काय किंमत आहे? मग काय अर्थ आहे या संसाराला? हे कसलं संसार आहे? याला संसार म्हणतील तरी का? संसार म्हणजे वाईट नाहीये, एक मर्यादा घालून दिलेली आहे आणि ती मर्यादा न ओलांडता विधी ते पाळीत आणि निषिद्ध ते गाळीत अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण जीवन जगतो ना, तेव्हा तो संसार सुद्धा भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. धन्य ते संसारी, तुम्ही धन्य आहात, कारण तुमचं नित्य कर्म करून सुद्धा तुम्ही ईश्वराला प्राप्त होऊ शकता. एवढं सामर्थ्य तुम्हाला भगवंतांनी दिलेलं आहे. पण त्यासाठी विधीने जे सांगितले तेच पालन करावं, जे निषिद्ध सांगितले त्याचा त्याग करावं, वर्ज्य जे सांगितले त्याचा त्याग करावा. अशा पद्धतीने जीवन जगल्यानंतर निश्चितच एका दिवशी जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होईल. सतीखंडाची समाप्ती झाली, पण समाप्तीच्या अगोदर दधीची ऋषींचा फार सुंदर इतिहास आलेला आहे, जो सांगण्याची मला इच्छा आहे. दधीची ऋषी भगवान शंकराचे अत्यंत प्राणप्रिय भक्त. सुवर्चा त्यांची पत्नी आहे. पती पत्नी दोघेही संसारिक आहेत, पण आश्रमामध्ये राहतात. घराचा आश्रम करता येतं. आलेल्या अतिथींना भोजन दिलं. आपल्या घरामध्ये जर कोण गोरगरिबाची लेकरं आहेत तर त्यांना ठेवून घेऊन शिक्षण देता आलं. आपल्या हातून सत्कार्य जर झालं, समाजाचं कार्य जर झालं, समाजाचे कामं करता आली, इतरांना मदत करता आली, तर ते घर आश्रम आहे. एका संसारिकाचं घर आश्रम, हे आश्रम आहे. आणि असं गृहस्थ आश्रम तुम्हाला सांगितलंय, धर्म आहे तुमचा. गृहस्थ आश्रम आहात तुम्ही. आणि असं गृहस्थ आश्रम जीवन जगतात पती पत्नी दधीची आणि सुवर्चा. किती सुंदर नाव आहे सुवर्चा. पुराणांमध्ये, इतिहासामध्ये इतकी सुंदर सुंदर नाव आहेत. नवीन नावं शोधायची गरजच नाही तुम्हाला. नेटवर जाऊन तुम्ही पुराण वाचून काढा, सुंदर सुंदर नावं भेटून जातील तुम्हाला. लेटेस्ट असं कोणाचंच नाही, असं नवीन नाव. सुवर्चा पत्नी आहे आणि
जगत कल्याणाकरिता नेहमी भगवान शंकराचं ध्यान करतात. भोलेनाथ प्रसन्न झाले आणि दधीची ऋषीला म्हणतात मी तुमच्या साधनेवर तपस्येवर प्रसन्न आहे, तुम्ही मला मागा काय मागायचंय. तेव्हा 3 वरदान मागून घेतली. म्हणजे माझी हाडं वज्रासारखी बळकट झाली पाहिजे. कॅल्शियम कमी झालं की हाडं दुखतात. कॅल्शियम कमी झालं 40च्या जवळ आलो आपण की कंबर दुखायला लागते, पाय दुखायला लागतात, हाडं दुखायला लागतात. आणि म्हणून त्यांनी वज्रदेही बनायचं होतं त्यांना. म्हणून त्यांनी देवाला वरदान मागितलं माझी हाडं वज्रासारखी बळकट झाली पाहिजेत. दधीची ऋषींनी, दधीची ऋषीची कथा फार सुंदर ऐकण्यासारखी आहे का. दधीची ऋषींनी सांगितलं माझी हाडं वज्रासारखी झाली पाहिजेत. दुसरं वरदान सांगितलं मी अवंद्य असावा, म्हणजे मला म्हातारपण येऊ नये. अजून तिसरं एक वरदान मागितलं मी अधीन असावा. अधीन म्हणजे मला गरिबी स्पर्श करू नये. नेहमी माझ्या घरात मी खूप श्रीमंत पण नसावा, पण माझ्या घरात कमी कशाची नसावी, सगळं व्यवस्थित असावं. असे 3 वरदान मागून घेतले. देवाने तथास्तु म्हणून वरदान दिले. पुढे विष्णुदेवाबरोबर दधीची ऋषींचा वाद झाला आणि वाद झाल्याच्या नंतर युद्ध झालं आणि विष्णुदेवाला दधीची ऋषीने हरवलं. शिवभक्तामध्ये एवढी ताकद आहे. सृष्टीच्या कल्याणासाठी किती महत्त्वाची गोष्ट आहे बघा. एकदा असं झालं की वृत्रासुर नावाचा एक असुर अत्यंत उन्मत्त झाला. वृत्रासुराची पण कथा खूप मोठी आहे. सविस्तर सांगायला बसले ना तर आज पार्वतीचं लग्न होणार नाही. मी सांगते ना तुम्हाला, ग्रंथ इतके व्यापक आहेत, विस्तृत आहेत, इतके मोठे आहेत. ग्रंथाच्या कथा सांगत बसलो ना तर पुढचा विषय राहून जातो. म्हणून धावती पळत सांगायला लागते. कसं सांगायला लागतं मला माहिती नाही. तुम्हाला सगळ्यांना शेतातला अनुभव आहे, शेतातले कामं तुम्ही केलेत का नाही मला माहिती नाही, पण तरी पण सांगण्याचा प्रयत्न करते. समजा आता सोयाबीन काढलंय शेतातलं सगळे आणि ते प्रत्येक ठिकाणी असे त्याचे गाठोडे ठेवलेले असतात त्या सोयाबीनचे. आणि असं अचानक शेतात आता ढग दाटून आले, आता पाऊस येणार आहे. आता पाऊस येणारी म्हणल्याबरोबर शेतकरी ते जमा करायला चालू करतो. सोयाबीन कसा जमवतो, पट जसं आलं तेवढं, कोणतं अर्ध कोणतं पूर्ण कोणतं 3 चतकोर जेवढं जमलं तेवढं घेतो आणि पटकन ठेवतो आणि एका जागी ठेवून एका जागी ढग टाकतो, त्याचा ढग मारतो आणि वरून काय करतो त्याच्यावर एक त्याला झाकण करतो त्याला. म्हणजे एखादं प्लास्टिक असेल, कॅरीबॅग असेल, पन्नी असेल, चवाळं असेल एखादं, तर ते पटकन त्याच्यावर झाकून ठेवतो. आता जेवढं हाताला लागल तेवढं लागल, बाकीचं निसर्गावर आहे. मी तरी काय करू, भिजलं तेवढं भिजलं, वाया गेलं तेवढं गेलं. असं जसं तो म्हणतो तसं कथा करणाऱ्याला करायला लागते. जेवढे श्लोक जेवढा विषय हाताला लागला तेवढा लागला, बाकीचा सगळा सांगायला 2 वर्ष पुराण लावायला लागेल. 64,000 श्लोक सांगायचे म्हणजे किती आपल्याला काय म्हणजे किती 45,000 श्लोक सांगायचे म्हणजे किती अवघड आहे. अवघड आहे ना. मग त्याच्यामुळं जेवढा विषय धावत सांगता येईल तेवढं सांगते. दधीची ऋषींचा इतिहास सांगत असताना हे पहा, एकदा इंद्रानं आपल्या गुरुचा अपमान केला. म्हणजे वृत्रासुर कसा जन्माला त्या वृत्रासुराची कथा सांगते. एकदा इंद्रानं आपल्या गुरुचा अपमान केला. देवाचे गुरु कोण सांगा बरं, महिला मंडळ. देवतांचे गुरु कोण, बरं जाऊ द्या, माहित नाही तर नाही, असू द्या, काही हरकत नाही. राक्षसांचे गुरु कोण, पुरुषांना विचारलं नाही, महिलांना विचारलंय. हा, राक्षसांचे गुरु शुक्राचार्य आणि देवांचे गुरु कोण. एवढ्या सगळ्या गंगाखेडच्या महिलांपैकी कोणी महिलाने सांगावं. देवांचे गुरु कोण, हा बृहस्पती. तुम्ही एवढ्या कथा ऐकल्या भागवत, काय की ऐकलं, एवढ्या सगळ्या परमार्थ आपल्या गावात चालतो, हे लक्षात राहायला पाहिजे नावं. देवतांचे गुरु कोण, बृहस्पती. बृहस्पतीचा अपमान इंद्राने केला. रागानं स्वर्ग सोडून निघून गेले. आता गुरु गेल्यामुळं गुरुचं काम करायला कोणी राहिलं नाही. म्हणून गुरुचं काम करायला कोणी राहिलं, विश्वरूपाला बोलवलं. विश्वरूपाने गुरुचं पदभार सांभाळला आणि यज्ञ करायला ते आले.
विश्वरूपाला त्या ठिकाणी गुरुचं पद दिलं, विश्वरूप त्या ठिकाणी आला। विश्वरूपाचं काम होतं दररोज यज्ञ पेटवणं आणि यज्ञामध्ये आहुती देणं, देवतांच्या नावाने समिधा हविषान्न देणं। त्या हविषान्नाने देवता बलवान होतात आणि बलवान झालेल्या देवता पृथ्वीवरती वेळेवर पाऊस पडणं, वेळेवर ऋतू पाठवणं, या सगळ्या पृथ्वीचं कार्यभार सांभाळणं त्यांच्याकडं काम असतं। विश्वरूप काय करू लागला, देवतांचं समिधा, देवतांचं सगळं साहित्य घेऊ लागला आणि आहुती मात्र राक्षसांच्या नावाने देऊ लागला। त्यामुळे राक्षस बलवान होऊ लागले आणि राक्षस स्वर्गावरती चालून यायला लागले। स्वर्गामध्ये इंद्राला कळना देवतांची शक्ती कमी व्हायला लागली, असुरांची शक्ती वाढायला लागली। असं का होतं? एकदा आहुती देताना पाठीमागे लपून इंद्राने ते पाहिलं, तेव्हा इंद्राच्या लक्षात आलं काय, सगळं साहित्य आपलं पण पूजेचं पुण्य मात्र राक्षसांना जाते। हे आपल्या गुरुच्या स्थानी यांना बसवल्यामुळे हे बैमानी करतात म्हणून खडग काढलं आणि खडगानं शिरच्छेदन केलं। कोणाचं? विश्वरूपाचं। विश्वरूपाचा मुलगा होता त्वष्टा, त्वष्टाला ती राग आला, माझ्या वडिला बोलून नेलं, गुरुचं पद दिलं आणि माझ्या वडिलांचं शिरच्छेदन केलं। मुख म्हणजे शिरच्छेदन केल्या कारणाने माझे वडील मेले म्हणून दुःख झालं। त्वष्टाने एक यज्ञ केला आणि त्या यज्ञातून एक महाभयंकर पुरुष उत्पन्न केला, त्याचं नाव ठेवलं वृत्रासुर। वृत्रासुराने तपश्चर्या केली आणि असा वरदान मागून घेतला की लाकडाच्या, दगडाच्या, धातूच्या, पाण्याच्या, मातीच्या कुठल्याच अस्त्रांनी माझा वध होऊ नये असं वरदान द्या। ब्रह्मदेवानी तसा वरदान दिला। वृत्रासुर फार विद्वान म्हणजे खूप शिकलेला, सवरलेला, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या, पण असुर होता ना शेवटी। असुराचं असुरत्व जात नाही, किती शिकलेला सवरलेला असू द्या, किती जरी त्याला चांगले संस्कार दिले तरी ते असुरत्व जे त्याच्यामध्ये आहे मुळात ते जात नाही। आणि म्हणून आहे ना विनंती केली आहे संतांनी, गरीब घरात जन्माला येऊ दे हरकत नाही, संपत्ती ही नलगी मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा। कारण संताच्या संगतीमध्ये कधी दुर्बुद्धी निर्माण होत नाही म्हणून भगवंताला मागणी केली, दुर्बुद्धी तेवना कदा नुपजो नारायणा। दुर्बुद्धी कधीच आली नाही पाहिजे, कारण दुर्बुद्धीच माणसाला असुर बनवत असते आणि सद्बुद्धीच माणसाला देव बनवत असते। लक्षात ठेवा, माणसाचा देवही होता येतो आणि माणसाचा राक्षसही होता येते। कारण काय आहे त्याला? बुद्धी कारण आहे। मौल्यांनो मला एक सांगा, माझं बोलणं खूप जड चाललंय का तुम्हाला? मग तुम्ही अशा मारक्या बैलासारखं का बघताय माझ्याकडे सगळेजणी? नाही, मला आज खरंच भीती वाटायला लागली कथा करताना। तुमचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन सिरियस आहेत असे, कशामुळे आहेत? हा, एकाग्रतेनं कथा ऐकल्यावर असं रागाने थोडंच बघायचं असते, जरा प्रसन्न राहा, हलक्या फुलक्या जड जात आहेत तुम्ही। मला असं वाटतं की सगळेजण येऊन एकदाच माझ्या डोक्यावर बसलात का काय? जरा असं प्रसन्न राहा। असं जर तोंड घरात केलं तर तुमचे मालकही तुम्हाला म्हणत असतील काय झाले आज फुगलीस लई, म्हणतील की नाही? असं फुगल्यासारखं नका बसू, प्रसन्न होऊन बसा, नाही का? आपल्याला कथा करायची, भोलेनाथाची कथा करायची आणि तुमच्या सगळ्यांच्या रूपात मी महादेवाला पाहत असते, है की नाही? बऱ्याचशा सगळ्या नवीन महिला आहेत, आजच कथेला आलेले कोण कोण आहेत? हातवर करा, आजच कथेला कोण कोण आले? हातवर, वर वर, पूर्ण वर हात, हातवर, छान छान, हात द्या। बऱ्याच अजून आहेत नवीन पण हात वर करत नाहीत, काय करायचंय राहू द्या, इतकं तर जड जाते ते। कसं सांभाळत असतील नाही तुमचे मालक तुम्हाला घरात? धन्य तेच सांभाळू जाणं तुम्हाला। कवा कोणत्या गोष्टीसाठी रुसाल काही सांगता येत नाही, कोणत्या गोष्टीचा राग येईल काही नियम नाही, तेच सांभाळू जाणे धन्यत रे बाबा गंगाखेडचे पुरुष मंडळी। हो खरंच, हो महिलांना सांभाळणं पारा अवघड आहे। 10 पुरुष एका ठिकाणाला सांगितलं तसं ऐकतील, उठ म्हणलं की उठतील, बस म्हणलं की बसतील, जे सांगितलं ते फॉलो करतील, शांत बसा म्हणलं तर शांत बसतील। पण महिला बसल्या शांत तरी डोक्यात चालू असते, कोण असेल ही बाई? कुठली आहे? कोण्या गावची आहे? संन्याशी आहे का? एवढं सगळं चालू आहे बायकांच्या डोक्यात नवीन आलेल्या। आता जे 2-3 दिवसापासून येतात त्यांना झाला परिचय, पण जे नवीन आले त्यांच्याशी अजून व्हायचा राहिलायच की, है की नाही?
हां, तर आता ते माझा परिचय शेवटच्या दिवशी देईन मी रोज या कथा ऐकायला. पण आता ना आपला खूप सुंदर विषय चालू आहे. वृत्रासुराची कथा सांगत होते. वृत्रासुर स्वर्गावर आपलं आधिपत्य स्थापित केला, देवतांना तिथून काढून टाकला. देवता सगळे देवाकडे गेले, महादेवाकडे, आणि म्हणले देवा आम्हाला आमच्या घरातून काढून टाकले, आम्हाला राहायला घर नाही, रानावनात फिरतोय आम्ही कुठे. वृत्रासुरांना आमचं घर, आमचं स्वर्ग हिसकावून घेतले, आम्हाला आमचं स्वर्ग परत मिळेल याच्यासाठी आम्ही काय करावं. वृत्रासुर कुठल्याच अस्त्राने मरत नाहीये, त्याला मारण्यासाठी कुठलं अस्त्र तयार करावं. महादेवाने सांगितलं दधीची ऋषीची हाडं मागून घ्या. जर त्यांनी हाडं दिली तर तुम्ही काय करा, त्या हाडापासून वज्र बनवा आणि त्याच्याने प्रहार करा. दधीची ऋषी हाडं देतात का पहा. सगळे देवता दधीची ऋषीच्या आश्रमात गेले, दधीची ऋषीला हाडं मागतात. दधीची ऋषीने योगाग्नी प्रज्वलित केला, देहत्याग केला, शरीर उचलून घेऊन गेले आणि त्यांच्या पाठीचा कणा काढला, त्या कणापासून वज्र बनविलं, त्या वज्राद्वारे वृत्रासुराचा वध केला. इथपर्यंतची कथा सगळ्यांना माहिती आहे, पण पुढची कथा माहिती नाही. पुढची कथा अशी आहे, दधीची ऋषींची पत्नी सुवर्चा पाणी आणायला गंगेला गेली होती. आश्रमात आली, पती दिसत नाहीत, कुठं कुठं गेले माझे मालक म्हणून शोधायला लागली. इकडे तिकडे पाहते, इकडे तिकडे पाहायला लागल्यानंतर दिसत नाहीयेत, आणि म्हणून तिने ध्यान लावलं. असं ध्यान आज्ञा चक्रामध्ये लक्ष केंद्रित केलं. कुठं गेलेत माझे पती प्रश्न टाकला. सगळं दिसायला लागलं, डोळे झाकल्याबरोबर सगळं दृश्य दिसतंय. पतीनं योग अग्नी प्रज्वलित केला, देहत्याग केलं आणि ते शरीर घेऊन देवता निघून गेले. लक्षात आलं, दुःख झालं, पती सोडून निघून गेले, सांगितले सुद्धा नाहीत, पाण्याचे घागर घेऊन येईपर्यंत देहत्याग केला. पतीच नाही जगले तर माझ्या जगण्यात काय अर्थ आहे, मलाही नाही जगायचे. आश्रमातून पळत बाहेर आली. खूप सारे दगड पडलेले होते असे, आणि त्या दगडांना धार होती, धार. एक दगड घेतला आणि पोट कापली आणि जागीच प्राण सोडून दिली. जशी का पोट कापली, पोटातून 3 महिन्याचा गर्भ बाहेर पडला. 3 महिन्याचा गर्भ जेव्हा बाहेर पडला तेव्हा भगवान शंकरांनी हा सगळा प्रकार पाहिला. पार्वती सहित, उमे सहित भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले आणि पार्वतीला म्हणतात, पार्वती तुझी करुण दृष्टी, तुझं वात्सल्य, तुझं मातृत्व जागृत कर आणि त्या गर्भाकडे पहा. केवळ तुझ्या दृष्टीने ते बाळ दधीची ऋषीचं त्याला जीवनदान मिळेल. पहा, माता पार्वतीने शंकराची आज्ञा घेतली आणि करुण दृष्टी त्या गर्भावर टाकताच क्षणी ते बाळ 5 वर्षाचं झालं. ते बालक, त्या बाळाला जवळ घेतलं उचलून आणि पिंपळाच्या झाडाखाली नेऊन बसवलं. कोण? माता पार्वतीने, भगवान शंकरांनी त्या बाळाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन बसवलं. आणि पिंपळाच्या झाडाखाली हा सगळा प्रकार घडला म्हणून त्याचं नाव ठेवलं पिप्पलाद. जे शिवभक्ताच्या यादीमध्ये अत्यंत श्रेष्ठ अग्रगण्य नाव आहे पिप्पलाद ऋषींची कथा. दधीची ऋषींचे सुपुत्र पिप्पलाद ऋषी जन्माला आले आणि पुढे पद्म नावाच्या राजाची कन्या होती पद्मावती. अनरण्य राजाची कन्या पद्मावती, तिच्याशी लग्न केलं आणि लग्न करून पुढे अतिशय सुंदर वैवाहिक जीवन जगून भगवान शंकराचे प्रिय भक्त बनले. म्हणजे मला सांगायचे की संसार करून पण भगवान शंकराचं प्रिय होता येतं. त्यासाठी शंकराला प्रिय असेल असं वागा, भोलेनाथाला प्रिय असेल असं वागा. देवाला यत्किंचितही आपल्याविषयी मनामध्ये दुःख नाही झालं पाहिजे असं जीवन जगलं का भगवंताचं प्रिय होता येतं. पिप्पलादची कथा झाली. इथे हा स्कंद समाप्त झाला आणि आता तृतीय पार्वती खंडाला आरंभ झालेला आहे. पार्वती खंडाचा आरंभ झाला. तृतीय खंड जेव्हा आरंभ झाला, या खंडाला नाव आलेलं आहे पार्वती खंड. या पार्वती खंडामध्ये माता पार्वतीचा जन्म आणि भगवान भोलेनाथ शंकराचा विवाह सोहळा याच खंडामध्ये आहे. पार्वती खंडाचा आरंभ झाला. पार्वती खंडाच्या आरंभी हिमावंताची कथा आली. हिमावंत सर्व पर्वतांचा राजा आहे आणि लग्नायोग्य झाला, उपवर झाला म्हणून एका दिवशी पितृलोकामध्ये गेला. पितृलोकातल्या पित्रांनी हिमावंताला प्रस्ताव केला की लग्न करा. हिमावंत, तुम्ही लग्नायोग्य झाला. हिमावंताने विचारलं कोणाशी लग्न करावं. आपण पितृमंडळींनी मला सांगावं की मी कोणाशी लग्न करू. तेव्हा पित्रांची कन्या मेना
ही मेना मैनावतीच्या रूपानं पृथ्वी तलावर अवताराला आलेली आहे, जन्माला आलेली आहे. तिच्याशी तुम्ही लग्न करा असं पितरांनी सांगितलं आणि मेनावतीशी लग्न करण्याचं ठरविलं आणि हिमावंताचा मेनावती बरोबर लग्नही झालेलं आहे. पण एक महत्वाची कथा आहे, सुंदर कथा अशी आहे. पितरांची जी कन्या आहे मेना, हिची कथा शिवमहापुराणात आहे, आवर्जून ऐकण्यासारखी आहे म्हणून सांगून जाते. शिवमहापुराण टीव्हीवर वगैरे बऱ्याचदा मोठ्या मोठ्या महाराज लोकांच्या मुखात नाही केली, पण ही कथा बहुतांश सांगत नाहीत, वगळून पुढे जातात. पण शिवमहापुराणातल्या नवनवीन कथा तुम्हाला माहिती झाल्या पाहिजेत याच्यासाठी सांगते. पितरांच्या 3 कन्या होत्या, एक मेना, एक धन्या आणि एक कलावती. अशा 3 जणी मुली होत्या. या त्रैलोक्य गामिनी होत्या. त्रैलोक्य गामिनी म्हणजे डोळे झाकून उघडल्याबरोबर म्हणाल त्या ठिकाणी प्रगट होण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. ते योगिनी होत्या, त्यामुळे योग सामर्थ्याने त्यांनी ती त्रैलोक्य गमन करण्याची विद्या त्यांच्याकडे प्राप्त झालेली होती. या तीनही बहिणी एका दिवशी असं ठरवतात की चला म्हणे आपण 3 जणी वैकुंठात जाऊयात आणि विष्णुदेवाचं दर्शन घेऊन येऊयात. 3 जणी गेल्या. वैकुंठामध्ये अगोदरच सभा भरलेली होती, बरेच सारे साधू संत आलेले होते, देवाची आरती चालू होती. सगळेजण त्या ठिकाणी आरती करून त्या सभेमध्ये बसलेले होते आणि मग तिथे या 3 पण गेल्या आणि त्या पण जाऊन बसल्या. मग तेवढ्यात सनकादिक तिथे आले. सनकादिक ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र जेव्हा तिथे आले तेव्हा सगळेजण सनकादिकांना येताना पाहून सगळ्यांनी वंदना करून नमस्कार करून उठून उभे राहिले. सगळे उठले पण या 3 बहिणी उठल्या नाही. सनकादिकांचं लक्ष गेलं, सगळेजण उठून आम्हाला नमस्कार करतायत पण या 3 बहिणी उठत नाहीत. का उठत नाहीत? या 3 बहिणीला अभिमान आलेला होता, आम्ही एवढ्या मोठ्या योगिनी आहेत, त्रैलोक्य गामिनी आहेत, पितरांच्या कन्या आहेत, आम्हाला काय गरज आहे एवढ्या एवढ्या पोरांना बघून उठायची? हे तर बारके बारके पोर आहेत. पण त्यांना हे माहिती नव्हतं की ब्रह्मदेवाने सृष्टीच्या आरंभीच यांना सगळ्यात अगोदर उत्पन्न केलंय. त्यामुळं त्यांना अहंकार आलाय हे ओळखलं सनकादिकांनी आणि सनकादिकांनी श्राप दिलं त्या 3घींना. सगळेजण उठून माझा आदर आतिथ्य करतात पण तुम्ही उठत नाहीत म्हणून तुम्हाला श्राप आहे. तुम्ही 3 पितृकन्या आहेत म्हणून अभिमान आलाय, तुम्ही मानव कन्या होऊन जन्माला याल, पृथ्वीवर जन्माला याल असं सांगितल्याच्या नंतर 3 दुःखी झाल्या, कष्टी झाल्या आणि जाऊन सनकादिकांचे पाय धरले, क्षमा मागितली, शरण आल्या. तेव्हा सनकादिकांनी वरदान दिलं त्या 3घींना. कथा सुंदर आहे, कशी आहे बघा. त्यांनी विचारलं की आम्हाला उशाप द्या, आम्ही मानव जन्मातून आमची मुक्ती कशी होईल, आमचं सार्थक कसं होईल जन्माचं, मानव जन्माचं सार्थक आमचं कसं होईल, आम्हाला काहीतरी सांगा. तेव्हा सनकादिकांनी किती सुंदर त्यांना आशीर्वाद दिले 3घींना. पहा, पहिली जी आहे मेना, तिला सांगितलं तू पृथ्वीवर अवताराला येशील, जन्माला येशील, तुझं लग्न हिमावंत नावाच्या राजाशी होईल. हिमावंताच्या घरी तू पत्नी होऊन गेल्याच्या नंतर तुला साक्षात दुर्गा भवानी आदिशक्ती जगदंबा तुझ्या घरी जन्माला येईल, जी पार्वती रूपाने जन्माला येईल आणि ती शंकराशी तिचं लग्न होईल. साक्षात भगवान भोलेनाथ तुझ्या घरी जावई होतील आणि तुझ्या जन्माचा उद्धार होईल. भोलेनाथासारखा जावई प्राप्त करून तुझ्या जन्माचा उद्धार होईल असं वरदान दिलं. ठीक आहे. दुसरी जी होती धन्या, तिने विचारलं माझा उद्धार कसा होईल प्रभू सांगा. तेव्हा तिला सांगितलं त्रेतायुगामध्ये साक्षात विष्णू परमात्मा राम रूपाने प्रगट होते आणि तू मात्र जनक राजाची पत्नी सुनैना होऊन अवताराला येशील. जनकाशी तुझं लग्न होईल आणि महालक्ष्मी तुझ्या घरी लहानाची मोठी होईल सीता रूपानी आणि रामासारखा जावाई तुला मिळेल, तुझ्या जीवनाचं धन्य होईल. तिसरी जी होती कलावती, तिने विचारलं माझ्या जीवनाचं सार्थकता कशी होईल. त्यांनी सांगितलं द्वापार युगामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला येतील. वृषभान नावाच्या वैश्याची तू पत्नी होशील वृषभानाची आणि साक्षात भक्ती स्वरूपा राधा तुझ्या घरी जन्माला येईल, जी कृष्णप्रिया असेल. सगळं जग राधेची आणि कृष्णाची पूजा करेल, अशा भक्तीला साक्षात तू जन्माला घालशील आणि तुझं जीवन धन्य होईल. आता मला सांगा, 3ही बहिणीला मुली होऊन जर मुक्ती मिळत असेल तर मला सांगा मुलगा झालाच पाहिजे हा विचार का असावा मनामध्ये. पुरुषांना पटते पण बायकाला पटणं, ह्यांनाच पहिले पोरग पाहिजे असते. पोरगी काय माय लोकाच्या घरला जायची
आपल्या आपल्या घराला आपला आपलं पोरगा असा आपलं आपलं इयल मांडवाला जा, घरला सून आली की आपापलं होतं जावई लेक कुणाची लोकाचे नाही की नाही आपण असं म्हणतो, पण शास्त्र सांगते कन्या जन्माला आली तरी सुद्धा उद्धार होऊ शकतो. त्याच्यामुळे मुलीत आणि मुलात फरक करत जाऊ नका. आपण फरक करतो नाही करायचा. संतान भगवंतांनी जे दिली त्याच्यात आनंद मानायचा. ज्यांच्या घरी मुलगा नसतो ते खूप कष्टी खूप दुःखी होऊन सांगत असतात आम्हाला मुलगा नाही, आम्हाला मुलगा नाही. सीतेच्या आईला तरी कुठं मुलगा होता, राधेच्या आईला तरी कुठं मुलगा होता. मेना ज्यांच्या घरी जन्माला आली, माता पार्वती ज्यांच्या घरी जन्माला आली त्यांच्या घरी तरी कुठं मुलगा होता. तरी त्यांचं इतिहासात नाव येतं ना. कन्या जन्माला आली तरी दुःखी होऊ नका, पण तिला संस्कार चांगले द्या. तिने भविष्यात आई वडिलाला मुलगा होऊन सांभाळली पाहिजे अशी मुलगीत बनवा, घडवा. तिला शिक्षण द्या, तिला तिच्या स्वतःच्या पायावर उभं करा, तिला जगाची ओळख करून द्या. आणि अशी मुलगी धाडशी जर जन्माला आली तर ती सुद्धा आई वडिलाला सांभाळू शकते, का नाही सांभाळू शकत. म्हणून ही खुळी मानसिकता जी आहे ती खुळी मानसिकता डोक्यातनं गेली पाहिजे. मैनावतीचं लग्न हिमावंता बरोबर झालं आणि अत्यंत सुंदर संसार चालू झाला. ब्रह्मदेव आले, हिमावंताला सांगितलं बाबा तू तपस्या कर. कोणाची? म्हणजे आदिशक्तीची. का? त्यांनी सांगितलं भगवान भोलेनाथ सती गेल्यापासून एकदाही कैलाशावर आले नाहीत, कुठं आहेत पत्ता नाही, कोणाला बोलत नाहीत. भोलेनाथ जर सृष्टीच्या कार्यामध्ये लक्ष दिले नाहीत तर सृष्टीचा संहार कोण करेल, युगाचा अंत कोण करेल, रुद्र रूप कोण धारण करेल. म्हणून शंकराला परत एकदा स्थितीवर आणण्याकरिता भवानी प्रगट झाली पाहिजे, जगदंबा प्रगट झाली पाहिजे. तिच्याशी शंकराचा विवाह होईल आणि सृष्टीमध्ये संतुलन व्यवस्थित राहील. म्हणून तू शक्तीची साधना कर, शक्तीची आराधना कर म्हणाल्यानंतर पती पत्नी दोघही उजव्या पायाच्या अंगठ्यावर उभं राहून 12 वर्ष तप करतात. 12 वर्षाने भवानी प्रगट झाली, आदिशक्ती भवानी जगदंबा प्रगट झाली. आणि जेव्हा भवानी प्रगट झाली तेव्हा भवानीकडे दोघही पाहिले आणि करुण स्वरामध्ये भवानीची स्तुती करू लागले. भवानी ज्या वेळेला प्रगट झाली त्यावेळेला मैना आणि हेमावंत दोघेही स्तुती करू लागले माता भवानीची. मैना करुण स्वरामध्ये किती सुंदर स्तुती करते. आईला म्हणते हे जगत जननी, हे दुःख नाशिनी, हे सुखकारिणी, तुझी काय मी स्तुती करू बरं. संपूर्ण जगतातल्या स्त्रियांना तू प्रिय आहेस, नवे नवे स्त्रियांचं कुळ स्थापन करणारी तू आहेस. ब्रह्मदेवाला नारी कुळ स्थापित केल्याशिवाय सृष्टीचा वाढवा देडवा करता आला नाही, म्हणून तू नारीचं कुळ स्थापित करणारी हे जगत जननी, हे महामाये, हे कमल पुष्पहार धारिणी, तुला किती बरं नावाने हाक मारावं, किती साऱ्या नावाने हाक मारलं तरी तुझी स्तुती या मुखाने शक्यच नाही. म्हणून भवानी जगदंबेची स्तुती केली. माता प्रसन्न झाल्या. विचारलं दाम्पत्यांना काय हवंय. त्यांनी सांगितलं आपण कन्या रूपाने आमच्या घरी जन्माला या. मला एक इतिहास सांगायचा आहे भारत देशाचा. पूर्वीच्या काळातले राजे लोक तपस्या करायचे आणि कन्यारत्न मागून घ्यायचे. मुली जन्माला याव्यात म्हणून तपस्या करायची. आता मुलं हवीत म्हणून आपण नाही तेवढी नवस करतो. मुलीसाठी कोण नवस करते सांगा बरं तुम्हीच. मुलगी व्हावी म्हणून नवस करतात, कोणी करत नाही. पण मुलगा व्हावा म्हणून नवस सगळेजण करतात. पण तो काळ होता की त्या काळामध्ये रेणू नावाच्या राजानं भवानीची तपश्चर्या केली, यज्ञ केला. यज्ञातून रेणुकादेवीचा प्रागट्य करणं झालं, रेणुकादेवी प्रगट झाल्या. पूर्वीच्या काळातले राजे कन्या जन्माला यावी म्हणून सांगते तुम्हाला इतिहासामध्ये मुलीमध्ये मुलामध्ये भेद नव्हता पूर्वीच्या काळी. हे आत्ता म्हणजे आत्ता अगदी सांप्रदायिक लोकांनी गडकरी फडकऱ्यांनीच बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये भेद पाडला. नाही तर मग पूर्वीच्या काळात बायकांमध्ये पुरुषांमध्ये भेद नव्हताच. भगवान भोलेनाथाच्या शैव संप्रदायामध्ये स्त्री पुरुषांमध्ये भेद नाहीच आहे. म्हणून नाही ना स्वतःला काही कमी समजायचं नाही. मग मातेनं आशीर्वाद दिला. ठीक आहे म्हणाल्या, मी तुमच्या घरी जन्माला येईन, आता तुम्ही तुमची तपश्चर्या संपवा आणि घरी जा. घरी गेले, संसाराला आरंभ झाला. मातेला दिवस गेले, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि कन्या रत्नाचा जन्म
हिमावंताच्या घरी झाला। मातेच्या रडण्याच्या आवाजाने सगळं महाल गरजायला लागलं। दासी पळतच आल्या, हिमावंताला आनंदाची बातमी दिली, कन्या रत्न प्राप्त झालेले तुम्हाला। हिमावंतांनी सगळे हिरे माणिक मोती लुटले, संपत्ती लुटली। लोकांनी विचारलं एवढी संपत्ती का लुटते? ते म्हणले साक्षात भवानी माझ्या घरी आली आहे, आता मला काय कमी आहे। माता पार्वती थोड्याशा मोठ्या झाल्या, चालायला रांगायला लागल्या, चालायला लागल्या। आता चालताना पायामध्ये पैंजणांच्या घुंगरांचा आवाज व्हायला लागला। पळत पळत भर सभेमध्ये यायच्या आणि येऊन आपल्या वडिलाच्या मांडीवर बसायच्या। किती लोक समोर आहेत त्यांना भ्यायच्या नाहीत, त्यांना कोणी थांबवायचंही नाही आणि लेकीला आपल्या मांडीवर घेऊन राज्यकारभार करायचे हिमावंत। असं करता 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 लहानाच्या थोड्याशा मोठ्या झाल्या आणि 5 वर्षाच्या झाल्या तेव्हा पहिल्यांदा त्यांनी शिवलिंग पाहिलं आणि शिवलिंगाला पाहिल्याबरोबर ते शिवलिंग उचललं आपल्या जवळ आणि आपल्या वडिलाच्या दरबारामध्ये गेल्या शिवलिंग घेऊन देवाऱ्यावरचं। म्हणाल्या बाबा हे मला खूप आवडले, हे मी माझ्या जवळच ठेवू का? मला याची पूजा करायची आहे। आई जसं बेल वाहते तसं मलाही बेल व्हायचंय। तेव्हा पिता म्हणतात तुला आत्ता एवढ्या लहान वयात पूजा नाही करता यायची, थांब। तरी माता पार्वती ऐकायच्या नाही आणि शिवलिंगाची पूजा करायच्या, अत्यंत सुंदर बेलफुल व्हायच्या। 8 वर्षाच्या झाल्या। एका दिवशी अशी घटना घडली की तिकडून एक असा पळत एक दूत जो पाठवलेला असतो गुप्तचर, सगळ्या प्रजेचं सगळं काय चालू आहे असं सांगण्यात गुप्त सूचना घेऊन पळत आला। तो गुप्तचर आला आणि तो राजाला म्हणतो राजाजी आपल्या पर्वतावरती पर्वताच्या रांगेमध्ये एका दरीमध्ये साक्षात भोलेनाथ तपस्या करत बसलेले आहेत, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी शंकराला पाहून तुम्हाला निरोप द्यायला आलो। इतका आनंद झाला हिमावंताला, साक्षात देव माझ्या राज्यात आलेत, भोलेनाथ प्रगट झाले। चला चला सगळी तयारी केली, पंचारतीचं ताट घेतलं, देवाच्या पूजेचं सगळं साहित्य घेतलं आणि सोबत सैन्य घेऊन निघाले। पाठीमागे माता पार्वती 8 वर्षाची असताना लागली आणि हिमावंताला म्हणायला लागली बाबा मला पण तुमच्यासोबत यायचं आहे शंकराच्या दर्शनाला। बाबा म्हणाले खूप मोठ्या डोंगरावर बसलेले देव, तुला तेवढं डोंगर चढणं होणार नाही। नाही नाही मी चढेल डोंगर, पण मला घेऊन चला। आणि मग सोबत पार्वतीला घेतलं, गेले तिथे गेले, भगवान भोलेनाथाच्या चरणावरती दूध अर्पण केलं, पाद्यपूजा केली, भोलेनाथाच्या समोर सगळं नैवेद्य ठेवलं, आरती केली आणि तेव्हा हळूवार असे डोळे उघडले शंकराने। पाहतात तर काय 8 वर्षाची कन्या रूपाने जगदंबा प्रगट झालेली पाहिली, परत डोळे झाकले। तेव्हा हिमावंतानं करुण स्वरामध्ये विनंती केली प्रभू डोळे उघडा, अनुग्रह करा, कृपा करा। मग डोळे उघडले आणि मग बोलायला चालू केले। म्हणले काय तुमच्या राज्यात सगळं व्यवस्थित आहे, क्षेमकुशल? हो सगळं व्यवस्थित आहे, दुष्काळ वगैरे काही नाही ना? काही नाही, सगळं छान आहे। बरं बरं, घरी सगळे बरे आहेत ना तुमच्या? हो सगळे बरे आहेत देवा। देवा तुम्ही कशाला तिकडे? काही नाही म्हणले, फिरत फिरत जिथं मन लागेल तिथं बसतो आणि ध्यान करतो। भोलेनाथांनी सांगितलं, बोलणं झालं, सगळं सेमकुशल विचारणं झालं। आता हिमावंत म्हणाले देवा मी दररोज तुमच्या पूजेला येत जाईन, तुम्हाला जे लागते ते मला सांगा। दूध फळं खीर, भगवान शंकराला खीर खूप प्रिय आहे, खीर घेऊन येत जाईन। अजून तुम्हाला काय लागते मला सांगा, मी घेऊन येत जाईन, रोज मी पूजेला येत जाईन। बरं बरं या, ठीक आहे म्हणाले, नमस्कार केले आणि असे फिरले। जसे काय हिमावंत माघारी फिरले तसं हिमावंताला पाठीमागून हाक मारली देवानी। म्हणाले राजा हिमावंता आता उद्या येताना या कार्टीला घेऊन येऊ नको म्हणाले। अशा मागं फिरून पाहिल्या माता पार्वती, काय म्हणाली देवा? पुन्हा एकदा म्हणा बरं। नाही म्हणले हिला घेऊन येऊ नका तुम्ही म्हणले। तेव्हा माता पार्वती 8 वर्षाच्या, भोलेनाथ अनादी परम तत्वात नटलेले। आता भोलेनाथाबरोबर जे हुज्जत घालायला चालू केले 8 वर्षाच्या असताना, 8 वर्षाच्या असताना माता पार्वती देवाला ऐकल्या नाहीत। तुम्ही तर 4-5 वर्षाच्याच लहान असाल तुमच्या मालकापेक्षा, तुम्ही कशा ऐकाल बरं सांगा त्यांचं? जे चालू केल्या बोलायला अशा मला कस काय, का बरं, का नाही यायचं मी पूजेला? तेव्हा महादेव काय म्हणाले हिमावंताला, तिकडे बघितलेच नाहीत पार्वती मातेकडं, इकडं बघूनच बोलायला लागले सासऱ्याकडं बघून। ते म्हणले ही माया आहे आणि मी योगी आहे आणि योग्याला मायेपासून दूर राहावं लागत असेल तर त्याच्या जीवनाचा उद्धार आहे, अमुक तमुक सगळं सांगायला लागले।
जे बोलायला चालू केल्या, वेदातल्या शास्त्रातल्या पुराणातल्या गोष्टी माता सांगायला लागल्या. कसं काय म्हणलं तुम्ही प्रकृती विरहित राहू शकता? पुरुष प्रकृतीला सोडून राहूच शकत नाही, आणि प्रकृती सोडली तर तप करता येत नाही. मग तुम्ही तुमच्या देहाचा त्याग करा, मग डोळ्याची उघडझाप बंद करा, कानानं ऐकणं बंद करा, पायानं चालणं बंद करा. ती सुद्धा प्रकृती आहे. त्या प्रकृतीचा तुम्ही स्वीकार केलेला आहे. मग मी प्रकृती आहे, माझा स्वीकार करायला काय? मी समोर आली तर का? किती बाबा 8 वर्षाची असताना एवढी देवाबरोबर हुज्जत घालायला लागले. देवानं असं दोन्ही हात जोडले, म्हणले भवाने जा बाई, म्हणले तुला काय करायचं एकदा कर. हा म्हणले असं मी येणार, म्हणले उद्यापासून बाबा बरोबर रोज तुमच्या पूजेला. कसे मला येऊ देत नाही, मग तेच म्हणाली. देवान म्हणले हिच्याबरोबर बोलायला कोणी जिंकू शकत नाही, त्यापेक्षा न बोललेलंच बरं. जा आता. मग गेली हिमावंत. तिथून पुढे 1 वर्ष सतत दररोज आपल्या वडिलांसोबत शंकराच्या पूजेला जायच्या माता पार्वती. 1 वर्ष झालं, 9 वर्ष पूर्ण झाली माता पार्वतीला. आणि एका दिवशी न सांगता, न माहिती होत होता, भोलेनाथ तिथून निघून गेले. जेव्हा भोलेनाथ निघून गेले, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माता पार्वती दर्शनाला गेल्या, तिथे भोलेनाथ नाहीत हे कळालं. तेव्हा खूप सगळीकडे शोधलं देवाला. राज्यभरामध्ये जेवढे पर्वत आहेत, जेवढे अरण्य आहेत, जेवढे डोंगर आहेत, सगळीकडे जाऊन पाहिलं, पण भोलेनाथाचा पत्ता लागला नाही. हिमावंताला दुःख झालं. माता पार्वती रडू लागल्या. भोलेनाथ सोडून गेले. कुठं गेले बाबा भोलेनाथ? मला त्यांची पूजा करायची आहे, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. माता पार्वती 9 वर्षाची असताना भोलेनाथाची पूजा, भोलेनाथाला आपलं मन देऊन बसल्या. आणि आता मात्र मन लागिना, म्हणून भोलेनाथाचं जे प्रतीक आहे, निर्गुण प्रतीक, भगवान भोलेनाथांनी निर्गुण स्वरूपाचं प्रतीक एक शिवलिंग सोबत घेतल्या. 16 वर्ष वय होईपर्यंत दररोज त्या शिवलिंगाची पूजा करायच्या, बेल अर्पण करायच्या, पुष्प अर्पण करायच्या, स्नान घालायच्या, अभ्यंग स्नान घालायच्या. जसं काय मी शंकराला स्नान घालते साक्षात, असं भाव ठेवून मनामध्ये 16 वर्ष वय होईपर्यंत करायच्या. 16 वर्ष पूर्ण झाले तेव्हा माता पार्वतीने एक निर्धार केला की पती स्वरूपाने मला शंकराला वरायचं असेल, लग्न करायचं असेल, तर एवढ्या कमी तपानं मला भोलेनाथ प्रसन्न होणारच नाहीत. मला अजून जास्त कठोर तप करावं लागेल. माझ्या मनातले विकार, अहंकार आदी विकार निघून गेले पाहिजेत, जळून गेले पाहिजेत, यासाठी मी आणखीन तप केलं पाहिजे. म्हणून माता पार्वतीने निर्धार केला की घरात राहून भोलेनाथ भेटणार नाहीत. मी या राजमहालात राहते, एका राजाची कन्या होऊन राहते. मी पाय जमिनीवर ठेवलं तर मला पायघड्या असतात, जमिनीला माझ्या पायानं कधी स्पर्शच केलं नाही. अशा सुखसुविधेमध्ये जर मी जीवन जगले तर मला भोलेनाथाचं दर्शन होणार नाही. त्यासाठी मला तप करावं लागेल, त्यासाठी मला शमदमादी षट संपत्ती कमवावी लागेल, माझे विकार मला जाळावे लागतील, त्याशिवाय शंकराचं साक्षात दर्शन होणे शक्य नाही. हे ठरवलं, निर्धार केला. आणि एका दिवशी दरबारामध्ये जाऊन आपल्या वडिलाला माता पार्वती सांगतात, नाली बाबा मी आता घरी राहणार नाही, मी अरण्यात जाणारे, एक आश्रम बनवणारे, एक कुटिया तयार करणारे, आणि त्या कुटियेमध्ये मी भगवान भोलेनाथ शंकराला वर म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी, त्यांच्याशी विवाह करण्यासाठी तप करणार आहे, आणि मी त्यांना प्रसन्न करून घेणार आहे असं सांगितलं. मुलीचा हा निर्धार ऐकल्याबरोबर वडिलांना अत्यंत दुःख झालं. इतकी सुंदर देखणी अशी 16 वर्षाची सुकुमार कन्या जंगलात जाणार, अरण्यात जाणार, साध्वीचं जीवन जगणार, इतका ऐश्वर्याचा त्याग करणार, एवढी माझी सुंदर कन्या. पण ह्या सगळ्या गोष्टीला सोडून देवाच्या नामस्मरणामध्ये एवढी वेडी झालेली आहे, देव पाहिजे म्हणून निघाली. आई समजावतीये, समज काढते. 8 दिवस समजावलं तरी काही माता पार्वती ऐकायला तयार नाहीत. माता पार्वतीचा निर्धार पक्का म्हणून 2 दासी सोबत दिल्या, जया आणि विजया नावाच्या 2 मैत्रिणी सोबत दिल्या, आणि सांगितलं मी तुला आश्रम तयार करून देतो, तू तप कर. सुंदर अरण्य पाहिलं, तिथं सुंदर जागा निर्माण केली, आश्रम तयार करून दिलं, आणि माता तिथं शिवलिंग सोबत घेऊन गेल्या राहायला. कंदमुळं फळं तोडून आणायची, स्नान करायचं, आणि स्नान करून पूजा अर्चना करायची, भगवंताच्या दिव्य दिव्य कथाचं वाचन करायचं, संध्याकाळचा फल आहार करायचा, दर्भाच्या अंतरणावरती झोपायचं. अशी सुंदर तपश्चर्या माता पार्वतीची चालू झाली. माता पार्वती तपस्येसाठी निघून गेल्या, तप करायला लागल्या.
नित्यक्रम, देवाशिवाय दुसरा कुठला ध्यास नाही। इच्छा एकच आहे, दृढ संकल्प आहे, निश्चय केलेला आहे, शंकराची भेट घ्यायची। हा निश्चय करून माता निघाल्या। हिंस्र पशुपक्ष्यांची भेट होते अरण्यामध्ये, पण त्या घाबरत नाही, कारण त्यांना विश्वास आहे शंकरावरती, भोलेनाथावरती। दृढ विश्वास आहे का माझे भोलेनाथ मला हिंस्र पशुपक्षीच्या कडून कुठलाही त्रास होऊ देणार नाही। इतका दृढ विश्वास ज्याचा देवावर असतो, प्रत्येक संकटातून परमात्मा त्याला तारत असतो। पण विश्वास कमी पडतो म्हणून आपल्याला संकटाला सामोरं जावं लागत असतं। 17 वर्ष होईपर्यंत 1 वर्ष कंदमुळं फळं खाऊन तपश्चर्या केल्या। आता असं ठरवलं काय, आता कंदमुळं फळाचा अन्नाचा तर त्याग अगोदरच केला होता, फळं खाऊन तप करत होत्या, आता फळाचाही त्याग केला। आता नुसती झाडाची पानं खाऊन तप करू लागल्या। 11 महिने 1 वर्ष 11 महिने तप केलं ना। काय तप केलं? पानं खाऊन। तेव्हा सर्व देवी देवतांनी मातेवरती पुष्पवृष्टी केली आणि माता पार्वतीला एक नवीन नाव दिलं। पार्वतीच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे। मातेनं 1 वर्ष 11 महिने पान खाऊन तपस्या केली, म्हणून पानांचं सेवन करून, पर्णाचं सेवन करून जीवन जगणारी शंकराची महान भक्त मातेचं नाव पडलं अपर्णा। अपर्णा हे पार्वती मातेचं नाव आहे। पुष्पवृष्टी केली आणि हे अपर्णा, हे मा अपर्णा असं नाव दिलं माता पार्वतीला। तिथून पुढे अजून तप चालू ठेवलं। तेव्हा दोनही देव विष्णू आणि ब्रह्मदेव शंकराकडे गेले आणि विनंती केली, आपण काय करा, पार्वतीशी विवाह करा। देवानी एकदाही डोळे उघडले नाहीत, त्यांना काहीच उत्तर दिलं नाही, झटून निघून गेले। पुढं ग्रंथ असं सांगतं की एक ताडकासुर नावाचा राक्षस तपस्या करायला बसला आणि ब्रह्मदेवाला त्यांनी प्रसन्न करून घेतलं। ब्रह्मदेव प्रसन्न झाले, वरदान मागायला सांगितलं। तो वरदान मागतो, मला अमर करा। ते म्हणले अमरत्वाचं वरदान देत नाही, त्याच्या बरोबरीचं दुसरं कुठलंही वरदान माग। मग त्यांनी विचार केला, अमरत्वाच्या बरोबरीचं वरदान मागायचं असेल तर असं वरदान मागावं, या जगात जो जन्मालाच येणार नाही त्याच्या हातानं मरण यावं। मग या जगात जन्मालाच कोण येणार नाही, म्हणजे जन्माला कोण येणार नाही, या जगात जन्माला न येण्यासारखी एकच जागा आहे, ते म्हणजे भोलेनाथ शंकराची संतान। महादेव स्मशान निवासी, महादेव महावैरागी, महादेव अमंगळ वेशधारी, त्यांच्याशी कोण लग्न करणार आहे? एक तर ते स्वतः वैरागी आहेत, त्यांची इच्छा झाली लग्न करायची तर बायको काही त्यांच्याकडे टिकणार नाही, बायकोच टिकणार नाही तर संसार होणार नाही, संसार नाही झाला तर मूलबाळच होणार नाही, मूलबाळ नाही जन्मलं तर आपल्याला मरण येणारच नाही। असा विचार करून म्हणले मला असं वरदान द्या का शंकराच्या शिवपुत्राकडून मला मृत्यू यावा, असं वरदान द्या। ताडकासुराला वरदान दिलं। इकडे ताडकासुर माजला, दैत्य होता, त्रास देऊ लागला सगळ्या पृथ्वीवरच्या लोकांना, स्वर्गावर आपलं राज्य स्थापित केलं आणि ताडकासुराला मारण्याची घाई पडली। कोणाला पडली? इंद्राला। इंद्राने कामदेवाला विनंती केली, जा 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 पटकन जाऊन महादेवाला प्रेरित करा लग्नासाठी। कामदेव गेला आणि भगवंतावर प्रहार केला। याच्यापूर्वी पण एकदा कामदेवाची फटफजिती केलेली होती भगवंताने। परत एकदा दुसऱ्यांदा कामदेव शंकराला त्रास द्यायला आला, तेव्हा देवाला राग आला, समाधीतून उठवलं म्हणून भगवंतानी तिसरा नेत्र उघडलं आणि कामदेवाला जाळून भस्म केलं। कामदेवाची पत्नी रती आली आणि जी रक्षा जळून कामदेवाची पडली होती ती रक्षा हातात घेऊन रडू लागली। म्हणली, प्रभू जगत कल्याण कसं होईल माझ्या पती विना, सृष्टीचा वाढावा दिडवा कसा होईल? तेव्हा शंकरांनी वरदान दिलं, तुझ्या पतीला शरीर नसेल पण कार्य चालू असेल, त्याला त्याचं जळालेलं शरीर द्वापार युगामध्ये कृष्णाचं ज्या वेळेला रुक्मिणी मातेबरोबर लग्न होईल तेव्हा त्यांची पहिली संतान जी जन्माला येईल ती प्रद्युम्नाच्या रूपामध्ये कामदेव जन्माला येईल, असं वरदान दिलं। पुन्हा परमात्मा डोळे झाकून ध्यानस्थ झाले। आता माता पार्वतीचं तप इतकं वाढलं की सप्तऋषी देवाची विनवणी करण्यासाठी गेले। देवाला विनवलं तेव्हा देव म्हणाले, तुम्ही जाऊन अगोदर परीक्षा पहा। परीक्षा पाहिली, सातही ऋषी आले। माझ्याकडे लक्ष द्या, कथेमध्ये सगळ्या महिला मंडळांनी इकडं अक्षता वाटणं चालू आहे, तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मान फिरून इकडं पाहिल्या पाहिजेत।
अक्षता वाटणं चालू असलं तरी तुम्ही माझ्याकडेच पाहिले पाहिजेत की नाही? हां, टी व्ही चालू असलं तर खाली असं खाली चिरणं चालू असतंय, भाजी सोलणं चालू असतंय, पण लक्ष कुठं असतंय? कुठं असतंय? मोबाईल पाहताना, मोबाईल पाहत पाहत असं किचन वाट्यावर मोबाईल ठेवून व्हिडिओ कॉल चालू आहे बहिणीचा तुमच्या, असं कल्पना करा ना. असं कल्पना करा का तुमची बहीण तुम्हाला व्हिडिओ कॉल केली, तुम्ही असं चालू ठेवलंय, इकडं तुम्ही भाजी फोडणी टाकताय, त्याच्यात काय 4-5 चमचे मीठ टाकता का? नाही ना. व्यवस्थित पद्धतशीर तिला बोलत बोलतही तिचा व्हिडिओ कॉल चालू असला तरी इकडं आपलं हात व्यवस्थित चालते ना. तसंच हातानं अक्षता घ्यायची, पण लक्ष संन्याशाकडं, इकडं द्यायचं लक्ष. कळलं का? हे संन्याशी लय खट्याळे, हे काही साधं आणून नाही बसवलं इथं. आमच्या संदीप भाऊनं यावेळेस जे आणून बसवलंय ना इथं स्टेजवर, ते साधं नाही आणून बसवलं, पक्क संन्याशी आणून बसवले नाथ संप्रदायाचं. त्याच्यामुळे ते पकड चिमटा असतो आमच्या हातात, आम्ही चिमट्यातच धरतो. तशी माणसं धरलं की एकदा सोडतच नाहीत मग. त्यामुळे तुम्हाला पकडले गंगाखेडकर मंडळींना आता एकदा चिमट्यात पकडले की नाही हलून देणार तुम्हाला आम्ही इकडं तिकडं. लक्ष इकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही. व्हिडिओ कॉलवर बोलताना जितकं लक्ष स्वयंपाकात व्हिडिओ कॉलवर, तसंच इथं पण लक्ष पाहिजे. ऐका काय सांगत होते मी, माता पार्वतीचं सांगत होते तुम्हाला. सप्तऋषी आले परीक्षा पाहायला. सप्तऋषींनी समजूत काढली, बेटा तू घरी जा, तू किती छान आहेस, तू का बरं शंकराबरोबर लग्न करायचा हट्ट घेतलंस, तुला दुसरा कुठलाही नवरा मिळेल, छान चांगला राजकुमार मिळेल. ती माता पार्वती काहीच ऐकून घेतल्या नाही, त्यांना पाठवून दिला आदरातिथ्य करून, परत तपश्चर्याला बसल्या. आणि हे 7 ऋषी जाऊन शंकराला सांगितले की पार्वतीचा निर्धार पक्का आहे, तुमच्याशिवाय दुसरं कोणाबरोबर लग्न करणार नाही. तेव्हा भोलेनाथ म्हणाले ठीक आहे बघू. अजून काही दिवस निघून गेले. अजून काही दिवसाच्या नंतर शंकरांनी असं ठरवलं, मीच आता हिची परीक्षा घ्यायची. एका ब्राह्मण साधूचं वेश धारण करून आश्रमामध्ये आले. जया विजया बाहेर होत्या, वाकून आश्रमात पाहिलं. म्हणले कोण आहे का आश्रमात, काय आमचा आदरातिथ्य होईल का? तेव्हा जया विजयाने त्यांचा सत्कार केला. या म्हणाले. कुटियामध्ये घेऊन गेले, बसायला आसन टाकलं. दर्भाच्या आसनावर भोलेनाथ बसले आणि वाकू वाकून आतल्या पर्णकुटीमध्ये पाहू लागले. वाकू वाकू पाहू लागली. म्हणले आत कोण आहे, आत कोण आहे? ते म्हणले हिमावंत राजाची कन्या माता पार्वती आतमध्ये. काय करायला लागलेत? ते म्हणले शंकराच्या शिवलिंगावरती बेल अर्पण करतायत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय चालू होती साधना दररोजची. वाकू वाकू मध्ये बघतायत महादेव पार्वतीला. 21 वर्षाचं वय होतं मातेचं. वाकू वाकू पाहू लागले, वाकू वाकू पाहू लागले. आणि वाकून पाहत असताना पूजा रोखली. पार्वती माता बाहेर आल्या आणि प्रणिपात केलं, वंदन केलं. म्हणले तुम्ही आमच्या आश्रमाचे अतिथी आहात. कंदमुळं फळं आम्ही तुम्हाला देतो, ग्रहण करा. कंदमुळं फळं आणून ठेवली. सुंदर फळं घेऊन खायला लागले, फळांचा आनंद घ्यायला लागले. भोलेनाथ कोणाच्या रूपात आलेत? ब्राह्मणाच्या रूपात आले. आणि म्हणले तुम्ही कोण? ते म्हणले मी हिमावंत राजाची कन्या आहे. इथं का आले? ते म्हणजे तपस्या करायला आले. कशाची तपस्या करताय? शंकराची. का करताय? त्यांना वर म्हणून वरायचंय, पतिरूपांनी वरायचंय म्हणून तपस्या करते. येड लागलं का? म्हणले येड लागले काय तुम्हाला? मला तर असं वाटतंय कोणीतरी भानामतीच केली असं. का बरं असं म्हणताय तुम्ही महाराज? असं का बोलताय तुम्ही? नाही तुम्ही इतक्या देखण्या, इतक्या सुंदर, गोऱ्या पान, किती तुमचं रूप, आणि तुम्ही महादेवाला पाहिलं काय? म्हणले निष्ठ म्हातारा असल्यासारखं आहे. म्हणले म्हातारा कुठं तुम्ही, कुठं ती कावळ्याच्या गळ्यात मोती बांधल्यासारखं होईल, माकडाच्या हातात कक्कडे दिल्यासारखं होईल, काही येड्यासारखं वागायले. किती सुंदर राजकुमार, किती चांगले चांगले राजे तुझ्याशी लग्न करतील पोरे. कशाला इथं बसलीस, आयुष्य वाटोळं करून घेत आहेस, जा घरी. आपण माझे अतिथी आहात, अवहेलना करू नका माझ्या शंकराची, माझ्या प्रभूची अवहेलना करू. हा माझा प्रश्न आहे, माझ्या जीवनाचा प्रश्न आहे. माझ्या भोलेनाथाला मी वरणार आहे, माझा प्रश्न आहे, हे माझं चयन आहे. तुम्ही नका बोलू. माता म्हणायला लागलेत ऐके ना, अजून जास्त जास्त बोलायला लागले. स्मशानात राहते ते, अंगाला राखच लावते, सारे भूतच जवळ बसतात त्याला राहायला घरच नाही. कुठं नेऊन ठेवील ते तुला? कशाला त्याच्या नादी लागली येडी पुरी? माता पार्वती म्हणे आता अति झालं तुमचं बोलणं.
उठा, माझ्या शंकराविषयी मी एक शब्द अपशब्द ऐकून घेणार, आत्ताच्या आत्ता माझ्या इथून चालते वा, असं म्हणाल्या आणि त्यांच्याकडे पाठ करून उभे राहिला. भोलेनाथांनी मूळ रूप प्रगट केलं आणि म्हणाले, पार्वती मागं फिरून तर पहा मला, मी कोण आहे. पार्वती मागं फिरून तर नाही पाहायचं मला तुम्हाला, माझ्या भोलेनाथाला जो वाईट बोलतो त्याचं मुख मला पाहायचं नाही. बघ तर ग मागं फिरून. मागं फिरल्यानं पाहिलं तर साक्षात भोलेनाथ डमरू त्रिशूळ हातामध्ये घेऊन व्याघ्रांबर धारण केलेले भोलेनाथ, सुंदर भगवंताची जटा, दिव्य रूप भगवंताने प्रगट केलं. जशा माता पार्वतीने शंकराला पाहिलं, थांबा गडबड करू नका, अजून वेळ आहे, अजून 5-10 मिनिटं लागेल, थांबा. प्रगट झाले, शंकराचे दोन्ही पाय धरले, क्षमा मागितली, प्रभू मी आपल्याला अपशब्दाने बोलले. देवाने सांगितलं तुझी तपस्या फलित झाली, सांग तुझं मनोगत काय. माता म्हणतात काय सांगू, तुम्हाला सगळं माहिती आहे, न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. विश्वी विश्वांबर परिहार चिन्ह लगे, काय परिहार देऊ, सगळं तर ओळखता, माझ्या मनातलं सगळं ओळखलंय. आता तू घरी जा, योग्य वेळ पाहून मी तुझ्याशी लग्न करेन. पार्वतीला घरी पाठवलं, तपस्या फलित झाली. सप्तऋषींना पाठवलं, सप्तऋषींनी भगवंताचं निमंत्रण घेऊन आले आणि काय केलं, हिमावंताच्या समोर प्रस्ताव ठेवला, तुमची कन्या पार्वती शंकराला द्या. मान्य केलं, पण ते मैनावतीला मान्य नव्हतं. का तर हिमावंताची पत्नी मैनावती आपल्या मुलीबद्दल विचार करायची की माझी मुलगी शंकराला जर दिली तर ती सुखी राहील का, त्यांना राहायला चांगलं घर आहे का, त्यांच्याकडे संपत्ती आहे का, ते काम काय करतात, या सगळ्या गोष्टीचा ती विचार करायची, नको म्हणून सांगायची. पण मग ब्रह्मदेवाने दोघांची समजूत काढली, योग्य वेळ ठरली आणि योग्य वेळेला भगवान शंकराच्या लग्नाचं तिथी ठरली. निरोप गेला, सप्तऋषींनी सांगितलं की अमुक अमुक तिथीला तुमचं लग्न ठरलेलं आहे. लग्न ठरलेले म्हणाल्यानंतर महादेवाला तयार झाले लग्नाला जायला. कसे तयार झाले, आता महादेव कैलासात राहत होते, नंदी वाहन त्यांचं, आणि घालायचे कमरेला व्याघ्रांबर, वाघाचं कातडं घालून फिरायचे, दुसरे काही कपडे नव्हते देवाला घालायला. नंदीवर बसले आणि मला सगळ्याला घेऊन या सोयऱ्या धैर्यांना. तयारी तर लई मोठी केली, पार्वतीच्या लग्नाची लई मोठी तयारी केली. किती मोठं वराड येणार की, तिन्ही देवापैकी एक देव, मग किती जण निमंत्रित राहतील काय माहिती, म्हणून खूप सारी तयारी केली. लाडूंचे पहाड, चिवड्याचे पहाड. अहो काय सांगा, पार्वतीच्या लग्नात काय केलं माहिती का, गावात जेवढ्या विहिरी होत्या त्या सगळ्या विहिरी साफ केल्या, पाणी काढलं, मेन लावून झरे बंद केले, झरे तळ्याचे आणि विहिरीचे झरे मेन चिटकावून बंद केले आणि साफ केले सगळे तळे आणि विहिरी, आणि एक एक तळण एक एक विहीर भरू खीर केली. खीर का बरं केली, ते म्हणले महादेवाचे सगळे मित्र भूत आहेत, एका एका भूताला एक एक विहीर एक एक तळ भरून खीर लागत होती खायला. आता म्हणून तशी व्यवस्था केली, डोंगर उभी केली, चिवड्याचे डोंगर, पहाड, चिवड्याचा पहाड, लाडूचा पहाड. म्हणून तर यात्रेमध्ये बघा तुम्ही ते रचून ठेवतात, असा डोंगर तयार करतात लाडूचा चिवड्याचा. ती प्रथा पद्धत शिवमहापुराणापासून आलेली आहे, त्याचं पहाड करून विकायला ठेवायची, ते अशी ठेवायची. ठेवले सगळे करून आणि मग दिलं देवाला पाठवून. आता इकडे देवाने सुंदर तयार झाले महादेव, आणि तयार कसे झाले, आता पहिलेच अंगाला एवढं मोठं राख लावून भस्म लावून त्या नंदीवर बसले आणि सगळ्या भूतांच्या सोबत निघाली महाराज भोलेनाथ शंकराची वरात. विष्णुदेवानी पाहिलं, म्हणले मला नाही तुमच्यासोबत यायचं, मला नाही इज्जत घालवायची, काय ते तुमचे भूत, मी पुढं जातो. देव हसले, म्हणले निघा. ब्रह्मदेव आले, मलाही तुमच्यासोबत निघा. इंद्रदेव आले, मलाही तुमच्यासोबत निघा. सूर्य चंद्र सगळे देव पुढं गेले आणि पाठीमागून आता ओवाळायला आरती घेऊन उभी राहिली मैनावती. ब्रह्मदेव आले, हे आहेत का, नाही. विष्णुदेव आले, हे आहेत का, नाही. इंद्र आले, हे आहेत का, नाही. नारद सांगू लागले, हे तुमचे जावई नाही, थांबा. निघालेत पाठीमागून. आणि मग त्या भूतांची वरात गावात आली. लहान लहान लेकरं त्या वरातीकडं पाहिले महाराज. पळतच घरी सुटले, दरवाजेच लावून घेतले आणि कड्या लावून घेतले. म्हणले मम्मी लय मोठमोठे भूत आल्यात म्हणले आपल्या गावात, आदरच गिळून टाकतील म्हणले, आपल्याला काही खरं नाही, पार्वतीच्या लग्नाला आपण नाही जायचं म्हणले. सगळे लोक खिडकीतून बघायला लागले भूतांना. इतकं सुंदर वर्णन आहे शिवपुराणामध्ये भूतांचा. कसले भूत होते सांगू का, ते एका भूताला सगळ्या अंगानं डोळे होते, पुऱ्या अंगानं.
आणि एका भूताला एकच डोळा होता सरशा कपाळात, दुसरीकडे डोळाच नाही। एका भूताला 17 हात आणि 19 पाय होते। एका भूताला हात बी नाही आणि पाय बी नाही, लुडगळतच चाललंय असं खाली लोटांगण घालीत। एक भूत होतं त्याला शरीर सगळं होतं पण वरचं मुंडकच नाही, आणि एक भूत होतं वरचंच फक्त त्याचा मान आहे, मानेपासून खालचा शरीराचा भागच नाही। असे चित्र विचित्र होतं, चित्र विचित्र आवाज करत शंकराच्या वरातीमध्ये आले आणि ती मैनावतीनं दृश्य पाहिली तशा त्या नंदीवर बसून भूतांच्या सोबत येताना जर चक्कर आली आता मैनावतीला, पण म्हणली तसंच कसं बसावं वाळावं म्हणून लटलट कापत त्या भूतांना भीत जरा जवळ गेली। पण एक घटना घटित घडली, शंकराच्या कमरेला करदोडा जसा असतो पुरुषांच्या तसं साप गुंडाळून बसलं होतं व्याघ्रांबराला। साप कमरेला साप, आणि ते साप असा आडा देऊन बसलेला होता ते साप, आणि ती कमरेला घातलेलं वाघाचं कातड त्याच्यामध्ये अडकून होतं। तिथं आला होता गरुड, विष्णू त्याच्यावर बसून आले होते। गरुडांना त्या कमरेतल्या सापाला म्हणला, काय रे म्हणला, आलास होई म्हणला, इथं तुला बघतो थांब बेट्या म्हणला, तुझं माझं लई हाड वैर आहे म्हणला पहिलेपासून, तुला बघतो थांब। आता गरुड माझे तुकडे करते म्हणला की साप निष्ठला महाराज, सटकून निष्ठून गेला। आता साप निष्ठून गेल्यावर काय झालं असल, देव भोंगळे झाले। आणि सासूबाईनं पहिले म्हणली देवा म्हणली माझं काहीच खरं नाही, चक्करच येऊन पडली। नारदाला आला राग, म्हणली देवा तुम्हाला व्यवहार नाही ठीक आहे, पण तुम्ही पृथ्वीवर आलात, पृथ्वीवर व्यवहार चालतो, मृत्यू लोकातला इहलोकाचा जो व्यवहार आहे तो व्यवहार इथे साधावाच लागतो। जवळ गेले, देवा लग्न करायचं का नाही, पार्वती पाहिजे का नाही तुम्हाला, पाहिजे की नारदा, असं का म्हणतो, पार्वतीशी तर लग्न करायला आलोय म्हणले। बघा म्हणले आधी तुमचं ते व्याघ्रांबर आहे का जाग्यावर, अरे कधी गळून पडलं रे मला दिसलंच नाही, इतके बोले ना। विदेही अवस्था, विदेही अवस्था, देहात काय बदल घडतोय काय त्याने घेणं नाही शंकराला, नेहमी ध्यानस्थ राहणारे विदेही अवस्थेतले बोलेनाथ। म्हणले देवा लग्नाला आलात लवकर रूप बदला म्हणले, रूप तुमचं हे काय म्हणले, तुमचं जटा काय त्या अंगाला राख फासलंय म्हणले, येड्यावनी लोक हळद लावतात म्हणले लग्नात गोर दिसाव म्हणून, आणि तुम्ही एवढं मोठं पार रांगाला राखच वरबडून आला म्हणले। मग आता काय करावं म्हणले नारदा, आता असं करा म्हणाले, काय पटकन रूप बदला। देवाने पटकन रूप बदललं, भगवंताची जी भस्म विभूती होती त्याचं चंदन झालं, कानामध्ये जे छोटे सापाचे पिल्ले होते त्याचे कर्ण फूल झाले, गळ्यातला जो साप होता त्याचा सुंदर हार झाला, मस्तकावर जी जटा होती त्या जटेचं सुंदर मुकुट बनलं, आणि अतिशय सुंदर भगवान भोलेनाथ परमात्मा नवरदेवाच्या रूपामध्ये प्रगट झाले। मैनावतीला इकडे नाराज जेवून उठवतात, उठा उठा उठा, बघा म्हणले आता तुमचे जावई। बघितली मैनावती, सुंदर शोभायमान भगवंताचं रूप पाहिली, प्रसन्न झाली, किती सुंदर माझे जावई म्हणले। ते पहिले जे पाहिलेलं आहे ना ते डिलीट मारा म्हणले त्यांच्या मेमरीतलं, ते जर पहिलेचं मेमरीत राहिलं पोरगी द्यायचं तर सोडा, इथं थांबू देणार नाही, माराय मागे लागेल झाडू घेऊन म्हणले मैनावती तुमच्या। आणि शंकरांनी त्यांना आशीर्वाद दिला तर खरंच की डोक्यातलं त्याचे दृश्य जे पाहिलं होतं अगोदर ते सगळं डिलीट झालं, आणि मग मैनावतीने अतिशय सुंदर जावायचं रूप पाहिलं, घेऊन गेले आतमध्ये, सुंदर 16 शृंगार करून माता पार्वती तयार झाल्या। वेदीवरती या पती पत्नींना घेऊन येण्यात आलं। आता सुंदर ते दृश्य भगवंताच्या विवाहाच्या झाकीचा आपण आपल्या डोळ्यांनी पाहणार आहोत, घेऊन या चला।
नंतर पाठ नवरीचे मामा नवरदेवाचे मामा मंगलाष्टका एकूण 5 होतील कृपया सर्व वराडी मंडळींना सूचना आहे की मंगलाष्टका फक्त 5 होतील अक्षदा सर्वांना मोजले का हेलो हेलो वक्रतुंड गरुडध्वजा मोरेश्वर सावधा कमला सावधा शुभ मंगल सावधा शुभ मंगल सावधा शुभ मंगल सावधा स्वस्ति
हार घालायचा आता एकमेकांना. भगवंताचं लग्न झालं आणि अतिशय सुंदर विवाह सोहळ्यामध्ये सगळेजण खूप छान त्या ठिकाणी नाचत होते देवाच्या लग्नामध्ये, है की नाही. तर आता सगळ्यांनी नाचणार म्हणण्यापेक्षा थोडंसं महिला मंडळांनी पाठीमागं सरकून बसायचंय. थोडंसं पाठीमागे सरका, थोडीशी जागा द्या पुढं. ते सगळे तिथं उभे राहिलेले मुलं येणार आहेत, या इकडं मुलं सगळेजण तिथं उभे राहिलेले. ते पळून चालले बघा. आणि वरातीत कसं नाचतं रे लोकांच्या लग्नात, बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना. दुसऱ्याच्या लग्नात कसं जाऊन नाचतं बघा ना. देवापुढं नाचा म्हणलं तर नाही नाचतात, गेले पळून सगळे. श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत निघालेत सगळे पोरं. आता इथं कथित नाचा म्हणलं तर नाचायला तयार नाहीत. गोल मुलांनी राऊंड करायचं आणि नाचायचं. या मुलं सगळेजण इथं उभे राहिलेले लईच लाजूळ आहेत बघ गंगाखेडची माणसं. महिला मंडळ उठतील का? हा या मग महिला मंडळच या या. गोल असं रिंगण करा, छान सुंदर असं मस्त देवाच्या समोर नाचायचं छान. एक गीत होणार आहे, त्याच्यानंतर भजन होणार आहे. भजनात सगळ्यालाच मग पावलं खेळायचे. चला म्हणा.
असलात ना, एक प्रथा आहे अशी का लग्नामध्ये ना जोडीला फुगडी खेळावी लागते, म्हणून सगळ्यांनी ना संदीप भाईसाठी जोरात टाळी वाजवा. ते छान त्यांच्या मालकीनबाई बरोबर छान फुगडी खेळून दाखवणार आहे ते नाही का. संदीप भाऊ आणि त्यांच्या मालकीनबाई दोघांची छान फुगडी होणार आहे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या. चला या पती पत्नीसाठी जोरात टाळ्या. छान 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 छान. हे पहा तुम्ही दोघांनी माझ्याकडे पहा, माझ्याकडे कशी फुगडी खेळणार आहेत तुम्ही. असं उगं धरायचं ना, असं नाही. अगोदर असं छान कमरावर हात ठेवून पावलं खेळायला लागतात. अशी नाही फुगडी सरळ सरळ चालत. कमरावर हात ठेवा, एक हात कमरेवर, डावा हात कमरेवर, हा उजवा हात असा समोर. हा जसा ताल चालला तसं नाचायचं दोघांनी. माझ्याकडे बघत बघत करायचे सगळं ऍक्शन. बघा सगळ्यांनी फुगडी छान. हा चला फुगडीचा ताल. चला खाली बसा. चला आता आई बाबा या समोर. असं हा तुम्ही पण हात वर, एक हात कमरेवर.